तर बीड प्रकरणामध्ये सीएम कडून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आता संकेत देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे हे संकेत दिले। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून आता राजकारण करू नये असं म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना हा सल्ला दिलाय। उज्ज्वल निकमांनी केस घेतली की गुन्हेगारांना शिक्षाही होतेच असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तपास यंत्रणांना कुठलाही दबाव न आणता काम करू दिलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आता संकेत मिळत आहेत। सकारात्मक निर्णय घेतील, पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात, हे मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणुका लढलेले आहेत, त्याचं राजकारण होत नाही। परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे। कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच। आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील।